नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम न्यूजमध्ये। आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव या ठिकाणी आलो आहेत आणि तुम्ही बघताय बाजूला सुप्रभात डेअरी फार्म आहे। हा जो डेअरी फार्म आहे एका तरुण मुलाने सुरू केला आहे। तब्बल 80 म्हशीचा गोठा एकटा सांभाळतोय आणि कॉलेजच्या लाईफपासून त्यांनी म्हशीचा व्यवसाय कसा सुरू केला, आज 80 म्हशी सांभाळून भरघोस असं उत्पादन घेऊन स्वतःची डेअरी निर्माण केली। तर मंडळी, या सुप्रभात डेअरीचं काम कसं चालतंय आपण बघूया। तर चला माझ्यासोबत आपण सुप्रभात डेअरीकडे जाऊया। सुप्रभात दूध फार्मच्या गेटवर सुंदर आणि आकर्षक बैलजोडी पाहायला मिळते। उठू दे देवा एकदाची बैलगाडा शर्यतीवरची बंदी, रुबाबात पळू दे पुन्हा आमचा महादेवाचा नंदी। येथील बॅनर पाहून आपल्या लक्षात आलंच असेल की फार्म मालक रोहित यांचा बैलगाडा आणि बैलांवर किती जीव आहे। तर अशा बैलप्रेमी आणि युवा उद्योजक रोहित डागवाले यांच्याकडून त्यांच्या म्हशीच्या गोठ्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊयात। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम न्यूज चॅनलमध्ये। आज आपण नगर जिल्ह्यातील एका आदर्श अशा म्हशीच्या गोठ्यावरती आलो आहे आणि हा व्यवसाय सुरू केला एका तरुणाने। हा व्यवसाय बघितल्याच्या नंतर त्यांच्या या व्यवसाय करण्यापाठीमागची कारणं किंवा हा व्यवसाय ते कशा पद्धतीने करतात ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यानंतर आपल्याला नक्कीच अभिमान वाटेल। असं कार्य करत असलेले रोहित भाऊ आपल्यासोबत आहेत आणि त्यांचा हा म्हशीचा गोठा नेमका कसा चालतो आणि त्यामधून त्यांना आर्थिक लाभ किती होतो किंवा त्यांना म्हशीचा गोठा सुरू करण्यासाठी कशी प्रेरणा भेटली, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत। तर हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा। अतिशय मोलाचा संदेश आणि एका तरुणाने कशा पद्धतीने व्यवसायामध्ये आपल्या स्वतःला झुकून द्यावं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ न चुकता सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा। नमस्कार सर। नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम न्यूजमध्ये। आज तुम्हाला महाराष्ट्रातील तरुण वर्ग बघतोय। विशेष म्हणजे म्हशीचे गोठे अनेक चालतात, परंतु एका 10वी 12वी 11वी झाल्यानंतर कॉलेज लाईफ संपल्याबरोबर एका व्यवसायामध्ये स्वतःला गुंतून दिलेले लोक असे कमी बघायला भेटतात आणि त्यातले तुम्ही एक आहेत। त्यामुळे लोकांना बघायला खूप एक उत्सुकता वाटणार आहे की हा तुमचा व्यवसाय जो सुरू झाला आहे याच्या पाठीमागची थोडीशी पार्श्वभूमी सांगा की हा व्यवसाय सुरू करण्यापाठीमागे तुम्ही कसे होते आधी आणि त्यासोबतच तुमची पूर्ण ओळख पण करून द्या। नमस्कार, मी रोहित किशोर डागवले, एक युवा दूध उद्योजक। मी 2010 साली 11वीचं शिक्षण घेत असताना आमच्या वडिलोपार्जित एक 6-7-10 म्हशी होत्या। आपलं घरातलं दूध खाऊन 1-2-3 लोक त्यावर पोट भरतील ह्या हिशोबाने वडिलांनी शेतीची आवड असल्यामुळं त्या 10 म्हशी ठेवल्या होत्या। त्याच्यानंतर मी 11वीचं शिक्षण झाल्यानंतर विचार केला की मला आवड होती पहिल्यापासून म्हशींची दूध धंद्याबद्दलची। मी एक विचार केला की आपल्याला ह्या धंद्यात काहीतरी करिअर करायचं। ज्या वर्षी मी 11वीचं कॉलेज करत होतो, कॉलेज जीवनात असताना 2010 साली, तेव्हा मी आमच्या वडिलांना सांगितलं की आपल्याला एक 60-70 म्हशींचा अद्यवंत आधुनिक गोठा बांधायचा। त्यांच्या मागे मी हट्ट धरला। त्यांनी 2010 एंडिंगला मला हा असा पूर्ण एकदम अद्यवंत पद्धतीचा 80 म्हशींचा गोठा त्यांनी त्यावेळेस मला बांधून दिला। त्याच्यानंतर 2011 साली ज्यावेळेस मी या धंद्यात पदार्पण केलं, पाऊल टाकलं माझं पहिलं धंद्यातलं उद्योगात जेव्हा मी उतरलो ह्याच्यात, तेव्हा अवघ्या 13 म्हशी माझ्याकडे 2011 साली होत्या। त्या एक छोट्याशा ह्याच्यातून सुरुवात करून आज 80 म्हशीपर्यंत मी यात पोचलेलो आहे। तर मंडळी, तुम्ही बघताय एक कॉलेजमधील तरुण युवक इयत्ता 11वी 12वीचं लाईफ संपल्यानंतर, कॉलेज लाईफ संपल्याबरोबर वडिलांकडे हट्ट करतात आणि मला म्हशीचा व्यवसाय करायचा आहे असं सांगतायत आणि 13 म्हशीपासून सुरुवात झाली। आज 80 म्हशीचा व्यवसाय त्यांचा आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एक तरुणाईला पडतो। प्रत्येक तरुण वर्गातला जो काही मुलगा असेल, मुलगी असेल, प्रत्येकाला इंजिनियर व्हायचं असतं, डॉक्टर व्हायचं असतं, अनेक वेगवेगळ्या कंपनीमध्ये नोकरी करायची असती। तर मग मला सांगा की तुमचं असं ध्येय वेगळं का होतं की तुम्हाला 10वी किंवा 12वी झाल्याबरोबरच एका व्यवसायामध्ये का जायचं होतं? प्रत्येक मुलाला मुलीला काही पण आपलं शिक्षण झाल्यानंतर करिअर करण्याचं ज्याची त्याची विचार पातळी, ज्याचं त्याची आवड निवड, आपण 3 Idiots पिक्चर जसा पाहिला, ज्याला आपल्याला ज्याची आवड आहे त्यात करिअर केलं तर माणूस सक्सेस होतो।
काही पण म्हणजे घरच्यांचा दबावाखाली जर आपल्याला कोणती गोष्ट करायची नसन, बुवा तू डॉक्टरच हो, तू इंजिनियरच हो, ते आपलं पूर्ण म्हणजे आपल्याला त्याच्यात आवड नसल्यावर माणूस कशाशी सक्सेस होऊ शकत नाही. जसे मला सुरुवातीपासून 10वी 8वी 9वीच्या काळापासून आमच्या आजोबा वडिलोपार्जितपासून ही शेती, म्हशीचा धंदा, गाई घोडे बैल याची आवड असल्यामुळं मी 10वीचं शिक्षण झाल्यानंतर ठरवलं का मला ह्याच धंद्यामध्ये करिअर करायचं. आणि मी माझ्या स्वतःच्या खुशीने आणि आवडीने या धंद्यात उतरल्यामुळं मी पूर्ण त्याच्यात कॉन्ट्रास्टेट करू शकलो. त्याच्यामुळं मी आज इथपर्यंत 80 म्हशीपर्यंतची मजल मारलेली आहे. बरं, मला एक सांगा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की जसं कॉलेज लाईफ संपल्याबरोबर आपण एखाद्या सिनियर कॉलेजला बी ॲडमिशन घेतलं तरी आपले मित्र कंपनी म्हणत असतात अरे यार त्या कॉलेजला नव्हतं जायला पाहिजे, दुसरीकडे जायला पाहिजे होते. म्हणजे शक्यतो आपले पाहुणे असतील, मित्र असतील किंवा घरातली मंडळी असतील तर कधी कधी आपल्या चुका काढत असतात. बरोबर. मग कुठल्याही गोष्टीत तुम्ही चॉईस केली, एखादं शर्ट जरी घेतलं तर यार असं नाही, असा कलर पाहिजे होता. मग तुम्ही तर तुमच्या लाईफचं पूर्ण ध्येय जे आहे तेच तुम्ही लगेच 11वी 12वी नंतर निर्णय घेतला. त्यावेळेस तुमच्या मित्रांच्या रिलेटिव्हच्या काय भावना? बरोबर. सुरुवातीला सांगायचं झालं तर आमचं घर हे राजकीय, आमच्या घराला राजकीय वारसा आहे. आमचे वडील 25 वर्षापासून नगरच्या महानगरपालिकेत सत्तेमध्ये नगरसेवक आहे. स्थायी समिती वगैरे बरेच पद त्यांनी भोगलेले. हॉटेल व्यवसाय हा एक आमचा धंदा आहे. त्याच्यामुळे 11वी झाल्यानंतर विशेष असं कशात करिअर करायचं किंवा कुठं जॉब वगैरे करायचा अशी कोणतीच गरज वाटली नाही किंवा डोक्यात नव्हता. म्हणजे काही झालं तरी एक तर हॉटेल धंद्यात आपल्याला करिअर करायचं किंवा मग वडिलोपार्जित शेती हा दूध धंदा पुढे न्यायचा, या दोन गोष्टी डोळ्यापुढे होत्या. त्याच्यामुळं पाहुणे वगैरे विचारणं म्हणजे कसं आहे, आता पूर्वीपासून पाहुण्यांना सगळ्यांना माहिती होतं कारण लहानपणापासून आपल्याला ह्या गोष्टीची आवड असल्यामुळं पूर्ण आपण ह्याच्यावर फोकस केला होता. त्याच्यामुळं मी हे मनाच्या माझ्या स्वखुशीने या धंद्यात उतरून मला आवड होती, त्याच्यामुळं मी आज म्हणजे इथपर्यंत आलेलो आहे. मंडळी तुम्ही बघताय खूप साऱ्या विषयावरती इथं चर्चा होते, तुम्हाला देखील इंटरेस्ट येत असणार आहे. तर आत्ता सध्या जे शेतकरी तुम्हाला बघतायत सगळ्यांना ह्या गोष्टी तर आवडल्यात, परंतु अजून काय जाणून घ्यायचं की हा व्यवसाय करण्यासाठी सुरुवात जी तुम्ही केली 13 म्हशीची, परंतु प्रत्येकाकडे वडिलोपार्जित अशा म्हशीचा गोठा असेल असं नाही. तर एखादा शेतकरी आहे किंवा एखादा तरुण आहे त्याला नव्याने या धंद्यामध्ये यायचंय तर त्यांनी कशा पद्धतीने यायला पाहिजे? आता तसं जर विचार केला तो हा धंदा, दूध धंदा हा अतिशय किचकट धंदा आहे. म्हणजे हा असा कोणता हॉटेल व्यवसाय किंवा आपण कसलं दुकान टाकलं, आपल्याला आज वाटलं हे बंद करावं दुकान किंवा शटर खाली करावं असातला हा धंदा नाही. हा एकदम हेवी ड्युटी धंदा आहे. हेवी ड्युटी म्हणजे ह्याला मॅन पॉवर, मनुष्यबळ हा सगळ्यात मोठा विषय. आणि स्वतः मालक ह्या धंद्यावर असन तर हा धंदा सक्सेस होऊ शकतो. त्याच्यामुळे मी तरुण पिढीला एवढंच सांगन का तुमच्यात एकदम स्वतःचं सक्षमता असन का तुम्ही न डगमगता यात पाऊल टाकलं तर परत मागं हटायचं नाही. सुरुवातीला धंदा टाकला, कोणता धंदा टाकला का त्यात नफ्या तोट्याचं गणित येतच असतं. तुम्ही अक्षरशः कापड व्यावसायिक, कापड दुकानदार जरी विचार केला तरी कोणत्या धंद्यात नफा तोटा हा असतो. आता सुरुवातीला तुम्ही जर धंदा उघडला तर तुम्हाला पहिले 6 महिने तोट्यात जाऊन पुढचे 6 महिने तुमची नफ्याची बाजू ठरू शकतात. त्याच्यानंतर ज्या दुसऱ्या वर्षात तुम्ही पदार्पण करतात त्याच्यानंतर तुमचे 4 महिने तोट्यात जातील, 8 महिने नफ्याची बाजू. असं करून करून ज्याच्यात म्हणजे एकदम सहनशीलता आहे का भाऊ आपल्याला हे धंदा करायचा म्हणजे यातून मागं हटायचं नाही, तो नफ्या तोट्याचा विचार न करता जर एकदम संयम राखून हा धंदा केला तर माणूस अक्षरशः 2-3 वर्षानंतर ह्या धंद्यात एकदम सक्सेसच होणार. म्हणजे एकंदरीत हा धंदा मेहनतीचा धंदा आहे खूप. बरं, मला एक सांगा, आता तुम्ही जसं सांगितलं की तुमच्याकडं 80 म्हशी आहेत, तर मग यासाठी जे आर्थिक मदत, आता जसं की तुम्ही सांगितलं राजकीय म्हणजे हे असल्यामुळे वारसा असल्यामुळं घरांना, आणि दुसरी गोष्ट तुमचा हॉटेलचा बिझनेस वगैरे असल्यामुळे तुमचं आर्थिक पाठबळ तुम्हाला असणार, त्यामुळे तुम्ही हे शक्य केलं. परंतु नवीन तरुणांना किंवा शेतकऱ्यांना जाणून घ्यायचं की हा धंदा सुरू करण्यासाठी किमान 80 म्हशीचा गोठा नाही जरी केला तर एक 10 म्हशीपासून स्टार्ट केला तर गोठ्यासाठी किती खर्च येऊ शकतो? तसं पाहिलं तर आर्थिक भांडवलाचा विषय आला तर वडिलांनी 2010ला मला फक्त हा 80 म्हशींचा गोठा हा आधुनिक शेड उभा करून दिलं होतं. तेव्हा अवघ्या 13 म्हशी गोठ्यात होत्या. 13 म्हशीपासून सुरुवात करत मी मनाचा निश्चय केला का आपल्याला नफा होऊ तोटा होऊ या धंद्यापर्यंत एकदम शेवटपर्यंत मुहूर्तमेढ यात रोवायची आहे. त्याच्यामुळं मी
यातून मागं न हटता हा धंदा कडापर्यंत नेण्यासाठी म्हणजे असे प्रयत्न केले का आपण 13 म्हशीपासून सुरुवात केली, पण त्याच्यानंतर मी घरी वडिलांना आणि घरच्या लोकांना 1 रुपया पण माझ्या धंद्यासाठी वाढवण्यासाठी मी म्हणजे 13 म्हशीवर स्वतःच ठरवलं का आपल्याला हा धंदा आता स्वतःच्या पायरीवर उभा राहून सुरुवात करायची. त्याच्यामुळं मी शेवटपर्यंत आत्ता वडिलांचा मला एकदम म्हणजे मोलाचा सल्ला असतो का ते माझ्या पाठीशी निम्म्या रात्री पण म्हणजे एकदम उभे आहे. पण आर्थिक अशी मी शेड मारल्यानंतर घरी कोणतीही न मदत घेता मी माझ्या धंद्यातूनच पूर्ण आजपर्यंत 80 म्हशींपर्यंत पोहोचलेलो आहे. आता कोणत्या कोणत्या प्रकारच्या म्हशी आहेत बरं आपल्याकडे? आता आपल्या गोठ्यामध्ये सध्या 3 जातीच्या म्हशी. पूर्वी 2010ला जेव्हा गोठा उघडला तेव्हा 2013-14 साली मी गुजरातमध्ये जात होतो म्हशी आणायला. थराट, काठेवाड, भावनगर, जुनागड हा जो परिसर आहे, मी गुजरातची म्हैस 1-2-3 वर्ष पिळली, दूध काढलं तिचं. त्याच्यानंतर माझं म्हणजे नेटवर्क वाढलं धंद्यामधलं. मला काही मित्र भेटले नवीन ह्याच्यात, जसे आमचे शकील भाई शेख आहे का, ते पूर्वीपासून आम्हाला एकदम वेळोवेळी मार्गदर्शन करत आलेले आहे धंद्यात. थोडंसं स्टॉप करतो, सॉरी. आत्ता ज्यांचं नाव घेतलं शकील भाई शेख, हे घोडेगावचे प्रॉपर, आणि यांच्याकडं देखील खूप साऱ्या व्यापारासाठी म्हशी उपलब्ध असतात. जर तुम्हाला क्वालिटीच्या खात्रीशीर जर म्हशी घ्यायच्या असतील तर तुम्ही यांना देखील कॉन्टॅक्ट करू शकता. आपण गुजरातच्या जेव्हा 2013-14ला म्हशी आणल्या त्याच्यानंतर माझं ह्या धंद्यामधलं नेटवर्क कॉन्टॅक्ट वाढत गेल्यामुळं मी 18-17च्या नंतर 15पासून पुढं मी हरियाणाला जायला लागलो. आपण मी पण म्हणजे पुण्यात गोटे पाहून यायचो. मी पण मनाशी निश्चय केला भाऊ आपण इतक्या वर्ष झाले गुजरातची म्हैस पिळतो, हरियाणाची म्हैसी गुजरातच्या म्हशीपेक्षा दुधाच्या क्षमतेत आणि सगळ्याच गोष्टीत फॉरवर्ड असल्यामुळे मी हरियाणाला जायचं ठरवलं. मग मी 2017-18 नंतर हरियाणा 3-4 वर्ष कंटिन्यू आता पूर्ण मी हरियाणाच्या मुर्रा नसलच्या म्हशी आणतो. आणि गुजरातच्या ज्या म्हशी पिळत होतो आपण, ती जाफराबाद म्हणून म्हैस आहे जी जाफराबाद, तिचा दुधाचा पिरियड हा खूप लॉंग असतो, तिचं कारकीर्द दुधाची जादा असते दूध देण्याची. पण ते पण हे न करता आपण आपल्याला हरियाणाच्या म्हशीची हौस होती म्हणून आपण हरियाणात जाऊन म्हशी आणल्या. आणि इतर म्हणजे तिकडं जायचा वेळ नसताना जेव्हा आपल्याला वेळेची बचत आणि इथं आपल्या मागं काही कामं असताना आम्ही दर हप्त्यात आम्हाला घोडेगाव, नेवासा तालुक्यातले घोडेगाव हा शुक्रवारचा आमचा आठवडी बाजार आहे, तो आम्हाला एकदम जवळ आहे जायला. आणि त्याच्यात आमचे शकील भाई शेख सारखे आमचे जोडीदार, त्यांचं मार्गदर्शन असल्यामुळे आम्ही प्रॉपर बाजारातून पण इथं 4-4, 5-5 म्हशी त्यांच्या सल्ल्याने खरेदी करतो दर शुक्रवारी. बरं, मला एक सांगा की आपल्याकडे ज्या मुर्रा किंवा जाफर या ज्या म्हशी आहेत, एका म्हशीची दूध देण्याची क्षमता कितीपर्यंत आहे? आता तसं जर आपण जाफर म्हशीचं जर कॅल्क्युलेशन केलं तर एक 14 लिटरपासून तर 16 लिटरची म्हैस उत्कृष्ट क्वालिटीची जाफर दूध देऊ शकते. आणि जाफर म्हशीचं असतं का दूध देण्याचा काळ जो राहतो तो मुर्रा म्हशीच्या पटीत थोडा जादा राहतो. 10 महिने ती म्हैस कंटिन्यू दूध देते. आणि हरियाणाची जी मुर्रा म्हैस पिळतो तिचा पण दूध देण्याचा पिरियड 14 ते 16 लिटरपर्यंत, ती पण उत्कृष्ट क्वालिटी म्हैस तिथं बघून घेतली तर ती पण देते, पण ती म्हैस एक 7-8 महिने दूध देते. बरं, मला एक सांगा, आता जसं तुमचं प्रॉपर 80 म्हशीचं व्यवस्थापन जे चालू आहे, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय कामकाज असतं म्हशीचं? आमचं पूर्वी सकाळी 4ला काम चालू व्हायचं. आता पूर्वीपेक्षा सकाळी आम्ही 2:30 वाजता गोठ्याचं काम चालू करतो. 5 लेबर म्हशी सांभाळण्यासाठी आहे, 2 आपले त्यांच्या हाताखाली शेण झाडून करण्यासाठी वेगळे माणसं, असे 7 माणसांवर पूर्ण काम चालतं. आणि ते माणसं सकाळी 2:30ला उठल्यानंतर मलमूत्र जे असतं तो आपण पूर्ण म्हणजे गोळा करून फेकणं, आणि त्याच्यानंतर गोठ्यात झाडू वगैरे मारून त्याच्यानंतर 3:30 वाजता म्हशींना चारा पाडायला सुरुवात होती. चारा आणि पशुखाद्य जे असतं हे एका मागे एक लगेच एकाच टायमाला दोन्ही पडत असतं. खाली चारा टाकून त्यावर पशुखाद्य. 4 वाजता एक्झॅक्ट सकाळचं आमचं दूध काढायला सुरुवात होती, मिल्किंग. त्याच्यानंतर 5:45-6च्या आसपास पूर्ण मिल्किंग संपती. त्याच्यानंतर पूर्ण शेण एकदा गोळा करून परत आपण ज्याला म्हणतो धुणे आणि म्हशी पाणी पाजणे, त्याच्यासाठी पूर्ण 1.5 तासाचा पिरियड जातो. 7:30 वाजेपर्यंत हा पूर्ण काम संपून जातं. आणि 7:30 नंतर आम्ही म्हणजे गोठ्याला पूर्ण लॉक लावून घेतो. मग 7:30 नंतर कुणी गोठ्यात घरचा माणूस आला तरी आम्ही जाऊन देत नाही. मग पूर्ण दुपारी 2 वाजेपर्यंत रेस्ट म्हणजे रेस्ट, 5 ते 6 तासाची पूर्ण रेस्ट. आणि दुपारी 2 नंतर परत सकाळच्याच पट्टीत जसं काम शेण काढणे, साफसफाई
साफसफाई करणे आणि त्याच्यानंतर म्हशी धुवून दूध काढणे, संध्याकाळी पण 6:30 वाजेपर्यंत सगळं काम फायनल झालेलं असतं. बरं, आता जो चारा तुम्ही सांगितला, चाऱ्यामध्ये कोणकोणते प्रकार तुम्ही वापरताय? आता आपल्याला नगर मार्केट, ऊस मार्केट जवळ असल्यामुळं आपल्याला एक हप्त्याला नगरवरून ऊसाचा ट्रॅक्टर डेली येतो आणि त्या व्यतिरिक्त एक 50% चारा आपण आपल्या स्वतःच्या शेतीत पिकवतो. त्याच्यात निपियर गवत असेल, मका असेल किंवा लसूण घास असेल, आपण ज्याला गावरान घास म्हणतो आपला पूर्वीच्या भाषेत, हे 3 प्रकारचा चारा आम्ही 50% अवेलेबल आमच्या शेतातून करतो घरच्या आणि 50% नगर कृषी उत्पन्न बाजार समितीतून ऊस घेऊन येतो आणि अशा पद्धतीने दिवसाला आम्हाला. आणि त्याच्यासोबत जे तुम्ही अजून दुसरं खाद्य जे वापरताय ते कुठले कुठले वापरताय तुम्ही? आता आम्ही त्याच्या संग जो आम्हाला तसं दिवसाला एक 2.25 ते 2.5 टनाची कुट्टी लागते. म्हणजे 2,500 किलो चारा आम्हाला कुट्टी चाप काटरवर कट करावा लागतो. त्यावेळेस आमचं दोन्ही टायमाची वैरण मशीनचीही होती. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही सुक्या चाऱ्यामध्ये MP वरून भुस्सा असतो, आपण जो गव्हाचा भुस्सा म्हणतो, तो सुक्या चाऱ्यामध्ये आम्ही वापर करतो. म्हशींना प्रत्येक म्हशीला 2-2.5 किलो तरी सुक्का चारा दिवसभरात पोटात गेला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही नवीन शेड उभा करून त्याच्यात म्हणजे पूर्ण सीझनला 100 टन गव्हाचा भुस्सा भरलेला होता. आणि त्याच्यानंतर पशुखाद्याचा जर विचार केला आपण तर त्याच्यात आम्ही हरभरा चुनी झालं, तूर चुनी झालं, मग आपली त्यात सरकी पेंडीचा विषय आला. सरकी पेंड आपण गुळी पेंड जे असतो गाईसाठी वापरतो, त्यात ती पंजाबच्या कंपनीची एक बप्लस म्हणून एक पेंड आलेली, म्हणजे आपली खास ती बपेलो तो वापरतात म्हशीसाठी. असे विविध प्रकारचे काळानुसार सीझननुसार आम्ही पशुखाद्यात बदल करत असतो. थंडीच्या सीझनमध्ये हरभरा चुनी गरम असते शरीरासाठी, मग ती खाऊ घालायची आणि उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तुवरची चुनी, म्हणजे असं क्लायमेट बघून चाऱ्याचे. क्या बात. एकदम निसर्गाचं म्हणजे तुम्ही पूर्ण घेऊनच दुधाच्या क्वालिटीवर डिपेंड राहतं. आता आमचं कसं, आमचं स्वतः सुप्रभात दूध, आमचं स्वतःचं दूध आम्ही स्वतः विकतो. आम्ही कुठं डेअरीला वगैरे दूध घालत नाही. आमचं सगळं नगर सिटीमध्ये दुधाचा सेल होतो. आम्हाला रोज कोणत्या क्वालिटीचं दूध कळतं हे गिराईक फोनवर वारंवार आम्हाला अपडेट देत असतात का भाऊ आज दुधाला साई आली, काल दुधाला वास आला किंवा दूध किती पटीने आज भारी होतं. हे आम्हाला रोजच्या अपडेट असल्यामुळं आम्ही चाऱ्यात तसा हवामानानुसार बदल करत असतो. आपण सुप्रभात फार्मवरून जे म्हशीचं आणि गाईचं निरसं दूध, आपण ज्याला नैसर्गिकरित्या म्हणजे म्हशीच्या गाईच्या शरीरातून जे दूध निघतं याच्यावर कोणती पण डेअरीची प्रोसेस न करता नैसर्गिकरित्या आपण हा सुप्रभात ब्रँड केलेला आहे. त्याच्या नावाने पॅकेटमध्ये 1 लिटर, अर्धा लिटर ही पिशवी पॅक करून ह्या आपण डायरेक्ट सुप्रभात फार्म म्हशीचा ते ग्राहक म्हणजे डायरेक्ट वापरणाऱ्यांच्या घरापर्यंत हे असं पूर्ण नैसर्गिक असलेलं दूध, कोरं दूध आपण पोच करतो. कुठली मिलावट नाही कोणती. आणि आपण आपलं हे 8-5 फॅटचं इतकं म्हणजे प्युअर क्वालिटीचं दूध आहे का आपण असं शाश्वती देतो का जर एखाद्या ग्राहकाने 15 दिवस जर हे दूध घेतलं 1 लिटर तर त्याच्यातून त्याला 1 किलो तूप आहे हमखास गावरान एकदम नैसर्गिक तूप तो त्याच्या साईपासून काढू शकतो. याची आपण पूर्ण गॅरंटी देऊन म्हणजे आपण असे 1 लिटर, अर्धा लिटरचे पाऊच तयार करून दूध विकतो. बरं, आता कुठलाही गाईचा गोठा असेल, म्हशीचा असेल किंवा शेळी पालन असेल, याच्यामध्ये जर संख्या वाढली की रोगराईचं प्रमाण वाढतं. तर मग म्हशीच्या गोठ्यामध्ये अशा कुठल्या अडचणी येतात की रोगराईला कसं सामोरं जातं? आता रोगराईला असं सामोरे जावं लागतं का जर आपण पूर्ण नियोजनामध्ये जर गोठा केला तर वर्षाच्या 2 टाईम म्हणजे पूर्ण वर्षात 6-6 महिन्याचे 2 टप्पे ज्याला आपण व्हॅक्सिंग म्हणतो, लसीकरण. हे लसीकरण जर तुम्ही तंतोतंत 6 महिन्यातून एकदा केलं तर तुम्हाला हे जे बाहेरचे आजार, घटसर्प किंवा आपण बाजारातून जनावर आणतो, लाला खुरकूत, घटसर्प, फरे यासारखे आजार जे हे आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. कारण 6 महिन्यातून एकदा व्हॅक्सिंग जर केलं, तेवढं जर आपण नियम पाळला तर कोणताही आजार आपल्या गोठ्यापर्यंत येऊ शकत नाही. अच्छा. बरं, एखादी म्हैस जर तुमची आता दूध देणारी म्हैस आहे, समज तिला एक 8-9 महिने झाले दूध देते, नंतर ती एकदम कमी येते, मग त्यावेळेस तुम्ही तिला सांभाळता पुढं की विकता लगेच? आता जेव्हा म्हैसीचं व्याली त्याच्यानंतर 8-9 महिन्यांनी जेव्हा ती दूधवर ड्राय होती तर तिचं व्यवस्थित संगोपन झालेलं असेल तर त्यावेळेस तिने 3 किंवा 4 महिन्याचा गाभा पकडलेला असतो ऑलरेडी दुसऱ्या झोप्याचा. मग त्याच्यानंतर म्हैस 5व्या-6व्या महिन्यात गेल्यानंतर तिचं दूध पूर्ण ड्राय होतं, तिचा गाभ वाढतो पोटातला. मग तेव्हा आपण ती म्हैस बाहेर सांभाळण्यासाठी देतो. आपल्याकडे आता 75-80 खेळ्या असल्यामुळे इथं
सगळ्या मी दुधाच्याच म्हशी ठेवतो. अच्छा. मग जी ड्राय झालेली म्हैस आहेत, मी इथून 40 किलोमीटर कडा म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी आमचा दोस्त आहे, म्हणजे माझ्यासारखाच युवा आहे तो, त्याच्याकडे मी म्हैस सांभाळायला देत असतो. तिथं आता आपल्या 20-22 म्हशी तिथं आहे. बरं, आता जे पिल्लं असतात 1 वर्ष ज्यांना पूर्ण होते, एखादी म्हैस आटली, दूध संपलं, तर त्याचे पिल्लं काय करता तुम्ही? आता आपण तसं जर पाहिलं, पिल्लांचा विचार केला तर आपण पिल्लांसाठी एक 20 पिल्लांचं एक सेपरेट डिपार्टमेंट केलेलं आहे का. तिथं त्यांच्यासाठी छोट्या मापाची दावण, त्यांना पाणी पिण्यासाठी छोटे छोटे हौद, अशा मापाचं तिथं 20 पिल्लांचं पूर्ण नियोजन आपण तिथं लावलेलं आहे. पण त्यांच्या आईचं दूध संपल्याच्या हा, दूध संपल्यानंतर आईचा जो पिरियड असतो त्यांचा, तो ते आपण बाहेर सांभाळायला देतो. आता आपल्याकडे फक्त दुधाच्या म्हशी असल्यामुळे आपण आता समजा 5 पिल्लं एखाद्या माणसाला दिले, म्हणजे आपण 1 वर्षाचं पिल्लू करून जर समोरच्या माणसाला 5 पिल्लं दिले, तर तो 3 पिल्लं त्यातले मोठे झाल्यावर आपल्याला देतो आणि 2 पिल्लं तसे त्याला ठेवतो. या पद्धतीवर आपण पिल्लं, एकंदरीत तुमचा जर विचार केला तर तुम्ही तुमच्याकडे तयार होणाऱ्या म्हशी विकत नाही आणि सांभाळायला फक्त जागेच्या अभावामुळे आपण त्या बाहेर सांभाळायला देतो. 5 पिल्लं जर आपण म्हणजे देणारे पण आपल्या डेली रुटीन मधले, रोजच्या कॉन्टॅक्ट मधले लोक आहे, म्हणजे आपल्याला तिथं काय चाललंय काय नाही, पिल्लाचं संगोपन कसं होतंय काय होतंय ते आपल्या डोळे देखत असतं. त्याच्यामुळे आपण 5 दिले तर 3 आपल्याला 1 ते 1.5 वर्षानंतर मोठे होऊन परत येतात आणि 2 पिल्लं आपण त्याच्याकडून काही रुपये पैसे न घेता त्याला देत असतो. तर आता हा जो 80 म्हशीचा गोठा तुम्ही चालवताय, पण आता 80 म्हशीच्या व्यवस्थापनामध्ये तुमचे लेबर आले, चारा आला किंवा बाकी सगळं व्यवस्थापनासाठी महिन्याला किती खर्च येतो? आता स्वतः जर विचार केला आपण तर म्हशी सांभाळायला जे लेबर आहे 7 लोक, हे आपले बाहेरचे UP बिहारचे माणसं आपण मशीनसाठी ठेवलेले, आणि प्रॉपर आपण जी शेती करतो मशीनसाठी चारा जिथून अवेलेबल करतो त्यासाठी जे आपण कामगार वापरलेले ते आपले महाराष्ट्रीयन आहे. असे पूर्ण आपला जवळजवळ 16 लोकांचा हा स्टाफ सुप्रभात दूध फार्मर व्यवस्थितरित्या चालतो. आणि त्यांचं पेमेंटचा जर विषय घेतला तर पूर्ण त्यांचं जरी पेमेंट विचार केला तरी मला एक 1.5 ते 2.5 लाख रुपये महिन्याला वाटण्यासाठी लेबर लोकांना जातात. आपण जो पशुखाद्य हा जो घेतो हा नगर मार्केटवरून, आपल्याला नगर मार्केटची बाजारपेठ जवळ असल्यामुळे आपण हा 15 दिवसाचा स्टॉक करतो. आपण जादा स्टॉक करत नाही, 15 दिवसातून एकदा एक टेम्पो भरून लोड आणतो आणि असं म्हणजे महिन्यात 2दा तो आपल्याला 1-1.5 लाख रुपयाचा 2.5 लाख रुपयाचा पशुखाद्य लागतं आणि एक सरासरी 40-45 हजार रुपये महिन्याला उसावर खर्च होतो. तर का तर आपण 50% चारा आपल्या स्वतःच्या शेतीतून अवेलेबल केल्यामुळे आपल्याला उसाचा खर्च कमी येतो. आणि जो वर्षाला एकदा आपण गव्हाचा भुस्सा भरतो तो एमपीतून भरतो, त्याच्यासाठी वर्षाला एकदाच पैशाची इन्व्हेस्टमेंट करावी लागते. मार्च-एप्रिल मध्ये आपण तो पूर्ण स्टोरेज फुल करून घेतो. यावर्षी 100 टन गावंडा आपण घेतला होता. जर आपण सरासरी केलं की सगळ्यांचा, जसं चारा वगैरे सगळ्यांचं जर सरासरी एक बेरीज केली तर अंदाजे किती खर्च होतो महिन्याला टोटल? तसं जर आपल्याला पूर्ण जर महिन्याचा जर खर्च काढायचा म्हणलं तर आपल्याला दूध जे आपलं विकतं त्याच्यातून 5-5.5 लाख रुपयापर्यंत इन्कम आपल्याला सगळे पैसे जाऊन, लेबर चारा सगळं खर्च वाजावून 3-3.25 लाख रुपये आपल्याला महिन्याचा खर्च येतो. सगळा डॉक्टर हे ते मशीनसाठी जे आपण डॉक्टर मंथली डॉक्टर लावलेले म्हणजे सांगायचं तात्पर्य का मेडिसिन मी पूर्ण आणून देतो इथं आणि डॉक्टर महिन्याने ठरवून लावलेले. म्हणजे काही काम असू नसू म्हशीच्या देखरेखीसाठी डॉक्टर संध्याकाळी 6चा टायमिंग ठरलेला आहे. दूध काढल्यानंतर काही काम असू किंवा नसू डॉक्टर हा गोठ्यात आमच्या डेली येतात. आणि हा जर सगळा खर्च वाजा जाता एक 2-2.25 लाख रुपये महिन्याला आपल्याला यातून प्रॉफिट राहतो. म्हणजे त्याला प्रॉफिट म्हणता येणार नाही, म्हणजे प्रॉफिट राहतो. पण या धंद्याचं असं आहे का आपल्याला दुधाची क्वांटिटी तेवढी मेंटेन ठेवण्यासाठी मला महिन्यात परत काही म्हशी घ्यावा लागतात किंवा हरियाणाला जा, गुजरातला जा, बिझनेस वाढवण्यासाठी पैसा इन्व्हेस्ट करावा लागतो. तुम्हाला 2.5-3 लाखापर्यंत तुमचा महिना राहतो, नफा आहे. तर मंडळी, ज्या वयामध्ये मुलं कॉलेजला असतात त्या वयामध्ये आज महिना 2.5 ते 3 लाख रुपये कमवणारे हे युवक आहेत आणि संपूर्ण व्यवस्थापन आपले वडील किंवा घरचे सगळे बाजूला ठेवून स्वतःच्या हिमतीवर हा व्यवसाय चालवत आहेत. आणि आज 80 म्हशी आहेत, सोबतच बाकी ज्या म्हशी ज्याला आपण दूध न देणाऱ्या म्हशी म्हणतो तशा 20 म्हशी, अजून पिलं असतील तसे 20 पिलं, म्हणजे एकंदरीत 100पेक्षाही जास्त म्हशी त्यांच्याकडे आहेत आणि अजून भविष्यात वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि सध्या ते 2.5 ते 3 लाखापर्यंत निव्वळ नफा कमवत आहेत आणि एवढ्या कमी वयामध्ये 16 लोकांना ते जवळ त्यांच्या ठेवत आहेत कामावरती.
ही सगळ्यांनी शिकण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजेच आपल्याला यातून खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात. आणि मला एक सांगा, आत्ता तुम्ही तरुणांसाठी काय सांगाल बरं, की ज्यांना नोकरी करायची असते किंवा नोकरीसाठी आज जर आपण बघितलं तर स्पर्धा परीक्षा असतील किंवा एखादं ध्येय असतं ज्यासाठी आपण म्हणत नाही की करू नका, परंतु काही लोक असे आहेत की वयाचे 30-35 वर्षापर्यंत देखील स्पर्धा परीक्षेमध्ये वेळ व्हायला घालवतात. तर त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल बरं तुम्ही? आता मी मागाशी सांगितलं तसं माणसाला जर करिअर करायचं असेल तर ज्याला ज्याच्यात आवड आहे त्याच्यात त्यांनी त्याला पूर्ण झोकून द्यावं लागतं. तेव्हा तुम्ही एकदम शिखरावर जाता. म्हणजे तुम्ही आता मी दूध धंद्याशी निगडीत आहे म्हणून मी दूध धंद्या ज्यांना इंटरेस्ट आहे अशा युवकांसाठी एकच सल्ला देऊ शकतो, तुमच्यात जिद्द, चिकाटी आणि संयम असेल तर तुम्ही या जोरावर ह्या धंद्यात एकदम सक्सेसफुल होऊ शकता. तुम्ही सुरुवातीला 10 मशीनपासून जर सुरुवात केली तर तुम्हाला 2 महिने, 4 महिने, 5 महिने त्यात तोटा दिसन, पण त्याच्यानंतर तुमचं जे पूर्वरत चालू होईल त्याच्यानंतर हळूहळू तुम्हाला त्याचं नफ्यात रूपांतर होऊन तो धंदा तुम्हाला आवडायला सुरुवात होईल आणि त्या आवडी कारणातून तुमचा त्याच्यात विस्तार धंद्यात वाढू शकणार, हे मी निश्चित सांगतो. तर मंडळी, आपण पाहताय की सरांनी जी माहिती दिलेली ही आपल्या सगळ्यांना तर आवडलेलीच आहे, परंतु याच्या व्यतिरिक्त पण काही गोष्टी आपल्याला सरांकडून जाणून घ्यायच्यात. आत्ता मध्ये येत असताना मी एक बैलगाडा शर्यतीचा बोर्ड बघितला आणि तुमच्या म्हशीच्या गोठ्याच्या गेटवरच 3 लाखाचे बैल बघितले. बरोबर. तर बैलगाडा शर्यत आणि पाठीमागे जर बघितलं तर तुम्ही, मला वाटतं इथं बॅनर पण लावलेला आहे, नाद जीवा पलीकडचा. बरोबर आहे. तर मला याबद्दल काय सांगाल बरं तुम्ही? तसा जर विचार केला तर मी बैलाचा आणि घोड्याचा खूप लहानपणापासून शौकीन आहे. माझ्याकडे आत्ता 4 बैल गाड्यासाठी पळण्यासाठी आपलं पुणे जिल्ह्यात शिरूर तालुका, पारनेर तालुका जो गाडा होतो त्याच्यात माझे आत्ता पण 4 टॉपचे बैल मी गाड्यासाठी सांभाळलेले, ते पण तुम्ही बघू शकता गोठ्यावर. आणि नगर कल्याण रोडला ज्या श्रावण महिन्यात शर्दी होतात त्याच्यासाठी मी घोडा जो आपण टांग्याला जोडतो, म्हणजे पूर्वी जसं ते एक विरंगुळा मनोरंजन म्हणून लोकांना जे होतं, म्हणजे लोक एकत्र येण्याचा जो हा आमच्या आजोबांपासून चालत आलेला शौक आहे तो मी पुढं चालवत आणलाय. माझ्याकडे आज पण उत्कृष्ट जातीचे 2 एकदम रेतचे पळणारे घोडे, त्यांचं पण संगोपन आपण एकदम आवडीने करतो. म्हणजे मला पहिल्यापासून बैलाचा आणि घोड्याचा हा वयाच्या खूप लहान असल्यापासून तर आवड आहे. माझ्याकडे बैल पण आहे पळणारे 4 आणि रेतचे घोडे पण आहे 2. तर मंडळी, आपण म्हणू शकतो इथं की नाद केला पण वाया नाही केला जे मन आहे ते या ठिकाणी खरंच त्या पद्धतीनेच काहीतरी आपल्याला पाहायला भेटतंय. माफ करा, व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, परंतु विषय एवढा इंटरेस्टिंग आहे की मी स्वतःला आवरू शकत नाही, कारण एवढ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आहेत आणि एवढ्या कमी वयामध्ये एवढं सगळं साध्य केलंय, त्यामुळे या गोष्टी खरंच खूप जाणून घेणं गरजेचं आहे. तर आत्ता मला एक सांगा, सगळ्या गोष्टी ऐकल्या, खूप आनंद वाटला. ज्यावेळेस तुम्ही नगरमध्ये जाता मग तिथं तुमचे जुने मित्र असतील किंवा आताचे मित्र असतील, तर त्यांच्यामध्ये काय आहे तुमच्याबद्दल भावना, कशा असतात? की सांगायचं तात्पर्य एवढं का मी जेव्हा 2011ला या धंद्यात उतरलो तेव्हा मी रोहित किंवा टोपण नाव माझं गुड्डे आहे, म्हणजे मला गल्लीत गुड्डे या नावाने लोक माझ्या संग जे छोटे म्हणजे बालपणीचे मित्र होते ते गुड्ड्या नावाने मला ओळखायचे. पण ह्या धंद्यात मी 10 वर्षात एवढं करिअर करून स्वतःचा जम बसवला का गुड्ड्याचा रोहित शेठ झालाय. म्हणजे आज पेठेत जर गेलो तर कुठं पण मला, म्हणजे माझं वय खूप लहान आहे पण म्हणजे बोलायला मला हे होतंय का शेठ नावानीच मला, म्हणजे तुमचं कार्य तसं आहे आणि शेठ म्हणण्यासारखंच कार्य असल्यामुळं मित्र कंपनी नक्कीच म्हणणार. तर मंडळी, हे होते रोहित शेठ आणि त्यांचा पाठीमागा असलेला 80 म्हशीचा गोठा. 80 म्हणता येणार नाही, 100पेक्षाही जास्त आहे, परंतु दुभत्या म्हशी 80 असल्यामुळं आपण त्याला 80 म्हशीचा गोठा असं म्हणूयात. अतिशय कमी वयामध्ये या व्यवसायामध्ये आले आणि आज सक्सेसफुली त्यांनी हा व्यवसाय करून दाखवला आहे. तर त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या महाराष्ट्र प्राईम टीमकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. सर, जाताना सगळ्यात तरुणांचा मनातला एक प्रश्न विचारून जातो, जसं की त्याची आवड तुम्हाला आहे म्हणून विचारतो, तसं तर आपण स्टॉप केलं, परंतु एक एक्स्ट्राचा प्रश्न विचारतो. सध्या जे महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतीचं वातावरण आहे तर याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही? बैलगाडा शर्यतीचा जर तुम्ही जर मुद्दा घेतला तर आता पडळकर साहेबांनी जी शर्यत आयोजित केली होती झरे गावात सांगलीला, त्याच्यासाठी वेगवेगळे प्रकारचे आंदोलन निदर्शनं झाले, पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन झाले. आम्ही पण आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम भैया आमदार जे त्यांना निवेदनाद्वारे आम्ही पण माहिती दिली का बैलगाडा शेतकऱ्यांचा एकदम अस्मितेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. गाडा चालू झाला
तर आपली मराठी संस्कृती जपणार. देशी गोवंश म्हणजे देशी गाईपासून जो खिलार वळू तयार होतो, जर गाडा चालू झाला तर खिलारचं प्रोडक्शन होणार आणि खिलारचं प्रोडक्शन करायचं असेल तर आपल्याला देशी गाय वाचवा लागणार. पेटा संस्थेने जो हा घाट घातलेला आहे गाडा बंदीचा, हा येणाऱ्या काळात लवकरच मोडून काढून गाडा हा सुरळीत चालू होईल अशीच म्हणजे मी माझी मनातली भावना व्यक्त करतो. सर खूप छान बोललात तुम्ही. जसं तुम्ही रोहित शेठ झालात आणि पाठीमागे तुमच्या खूप साऱ्या म्हशी, बैलांबद्दलचं प्रेम, बैलगाडा शर्यतीबद्दलची आवड, यासोबतच तुम्ही तुमचं राहणीमान जे आहे ते देखील खूपच म्हणजे एखाद्यांना भावेल असं ठेवलंय. बरोबर आहे. जी तुमची दाढी वगैरे ती बघून पण एकदम पुढच्या माणसाला एकदम असं आनंद वाटतो. काय सांगाल शकेल सर? बरोबर आहे की नाही? तर त्याबद्दल काय सांगाल की तुमचा टिका आणि ती दाढी बघून खरंच एक आनंद वाटतो? काय सांगाल? पहिल्यापासून मला 2014 म्हणजे लग्न झालं माझं, पण पहिल्यापासून शाळेच्या जीवनापासून मला वेगळं राहण्याची पहिल्यापासून आवड असल्यामुळे म्हणजे मी कायम प्रत्येक 5-6 महिन्याला हेअरस्टाईल बदलतो आणि स्वतःचा लुक बदलतो. म्हणजे मला ती आवड आहे राहण्याची पहिल्यापासून, त्याच्यामुळे मी असा लुक ठेवतो. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्ही अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन प्रेस करा. परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.